अनेक मी गुंतवणूक केला जिथं मला नुकसानही झालं. बरोबर. आणि जे अरे मला कोण गाईडच नव्हतं, माझा कोणी आर्थिक सल्लागार नव्हता. पण काही ठिकाणी मला फायदा झाला. मग त्याच्यावरनं माझ्या असं लक्षात आलं की बाबा आपण हे मार्गदर्शन जे आपण अनुभवलंय, ते आपण आपल्या लोकांना द्यायला पाहिजे. आपल्या मराठी माणसाला द्यायला बरोबर. पाहिजे. आणि सगळ्यात मोठं ह्या क्षेत्रामध्ये यायचं एक मोठा सेटबाट मला बसला. आजकालचे मुलं जसं मी मी आता बोलतो की मुलं एका रात्री श्रीमंत व्हायचं, पुढं जायचं किंवा असं आयुष्यामध्ये शॉर्टकट हा नसतो. मी स्वतः लाखो रुपयाला डुबलेलो आहे. कारण की ओके. आता समाजामध्ये ऑनलाईन असल्यामुळे खूप गैरसमजीचे तुमच्या डोक्यात बोंबवलं जातं की तुम्हाला एवढे रिटर्न मिळतील, तेवढे रिटर्न मिळतील. महिन्याला 10% रिटर्न मिळतील. म्हणजे ते वर्षाला किती झाले? पण त्याचा बरोबर. अभ्यास नसल्यामुळं मी त्याच्यामध्ये खूप खोलवर डुबलो. आणि तेव्हा मला लक्षात आलं की अरे ह्या गोष्टीची खूप गरजेचं आहे की अवेअरनेस निर्माण करणं, आर्थिक ज्ञान बरोबर. मी त्याच्यासाठी अभ्यास केला. बरोबर. आता मी जर लोकांना सांगायचं तर माझा अभ्यास पाहिजे. उद्या मला विचारणार आहे, "तू का सांगतो?" माझा एक्सपिरियन्सवर नाही. त्यासाठी मी अभ्यास केला. आता मी जे पण अभ्यास केला, आता मीच तुम्हाला सांगतो इन्शुरन्स घ्या. मी इन्शुरन्सच्या आय-आर-डी-एची एक्झाम दिली. त्याचा पूर्ण अभ्यास केला. मीच तुम्हाला सांगतो एस-आय-पी घ्या. मी एस-आय-पीची एन-आय-सी-एमची एक्झाम दिली. खूप अवघड एक्झाम असते. ते सगळ्याचा अभ्यास केलेला तुम्हाला आता कोणतेही तुम्हाला जर अवेअरनेस द्यायचा असेल, तर तुम्हाला त्याचा अभ्यास गरजेचा आहे. मी त्याच्यावर अभ्यास केला. मी आज कुणालाही ठामपणे सांगू शकतो की तुम्ही हे करा किंवा हे करू नका. आणि कोणतीही बरोबर. गोष्टी इन्व्हेस्टमेंट करताना स्वतः पहिला अभ्यास करा.